आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्रासह देश-विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या घरांची घोषणा केली होती। या घोषणेला आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोध दर्शवलाय, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। राज्यातील विविध पोलीस ठाण्यात बैलगाडा शर्यती अंतर्गत दाखल गुन्ह्यांची माहिती गृह विभागाने मागवली असून ही माहिती कोर्टाकडे सादर करण्यात येणार आहे। त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार नियमात बसणारे गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली। आदित्य ठाकरे 3 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ते पक्ष बांधणीवर भर देणार असून स्थानिकांशी संवाद साधणार आहेत। सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर त्यांनी नाणार रिफायनरीबाबत मोठं वक्तव्य केलंय। जिथे विरोध नसेल तिथे नाणार रिफायनरी प्रकल्प हलवण्यात येईल असं आदित्य ठाकरे म्हटले। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानचं दर्शन घेतलं। यावेळी देवगडमधील स्थानिक रहिवाशांनी देवगडचा प्रसिद्ध हापूस आंबा त्यांना भेट म्हणून दिला। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्गातील कुणकेश्वर पर्यटन स्थळाच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला। यामुळे कुणकेश्वर या धार्मिक पर्यटन स्थळाचा विकास होण्यास मदत होईल। वीज कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप सुरू केलाय। हा संप मागे घ्यावा असं आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलंय। राज्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, तसंच अनेक शेतकऱ्यांनी शेतात पिकं लावली आहेत। वीज गेली तर विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचं नुकसान होईल, त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं लागेल असं आवाहन त्यांनी केलंय। वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचं खासगीकरण केलं जाणार नाही। वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही मी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून दिली, असं ट्विट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलंय। जळगावातील एसटी कर्मचाऱ्यांनी आमदारांच्या घरांवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या। सरकारनं आमदारांना 300 घरं दिली, पण आम्हाला घराच्या बाहेर काढण्याची नोटीस देत आहे, त्यामुळे आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया एसटी चालक वाहक कर्मचाऱ्यांनी दिली। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एमआयडीसी मधील केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती। घटनास्थळी श्रीरामपूर लोणी राहता येथील अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले होते। आगीवर नियंत्रण मिळवण्यात आता यश आलंय। घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आग कशाने लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। साताऱ्यातील कोयना धरणातील वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे। पायथा विद्युतगृह बंद असल्यामुळे कोयना धरणाच्या नदी विमोचकामधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोयना नदीपात्रात 2098 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कोल्हापुरात रिंगण सोहळ्याचा वाद निर्माण झालाय। भारत बटालियनच्या जागेवर रिंगण सोहळ्याला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती। रिंगण सोहळ्याला आलेल्या भाविकांना पोलिसांनी रोखल्यानं वाद झाला। यावेळी वारकरी आणि पोलीस आमने-सामने आले होते। सोमवारी शेगाव येथे ओबीसी समाजाच्या भव्य मेळाव्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली। भाजपकडून ओबीसी समाजाचा वापर फक्त मतांसाठी झाल्याचे टीकास्त्र यावेळी पटोलेंनी भाजपवर सोडलं, तर ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी हा मेळावा असल्याचं पटोले म्हटले। मविया सरकारच्या 2 मंत्र्यांवर आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंत्री वर्षा गायकवाड आणि असलम शेख यांच्यावर बांद्रा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शनिवारी एका कार्यक्रमात केलेल्या कृत्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महात्मा फुले दाम्पत्यावर टीका करण्यापूर्वी राज्यपालांनी त्यांच्या पदाची गरिमा राखावी, अन्यथा त्यांच्यावर देखील टीका होईल, असं वक्तव्य छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केलं। ते शेगावात आयोजित ओबीसी समाज अधिकार संमेलनात बोलत होते। आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबी एसआयटीनं आरोपपत्र दाखल करायला वेळ मागितलाय। 2 एप्रिल रोजी त्यांना मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करायचे होते, मात्र एनसीबीनं आता वेळ वाढवून मागितलाय। यासाठी एनसीबीनं कोर्टात अर्ज केलाय। उन्हाळ्याच्या सुट्टीत देखील विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू राहणार आहेत। शिक्षण विभागानं याबाबत माहिती दिली आहे। कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी एप्रिल महिना आणि रविवारी देखील शाळा सुरू राहणार आहेत। शिक्षण विभागानं हा मोठा निर्णय घेतलाय। शाळांमधील विद्यार्थ्यांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी शिक्षण विभागानं मोठा निर्णय घेतलाय। मुंबईसह राज्यातील 65,000 शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत, तशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे। लोअर परळच्या डिलाइड रोड पुलाचं काम हे तब्बल 9 महिने उशिरानं पूर्ण होणार आहे। गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या या ब्रिजमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते, मात्र आता या कामाला गती मिळाली आहे। उल्हासनगर महापालिका आता रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहे। आर्थिक वर्ष संपायला अवघे 4 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आणि नागरिकांना कर भरणा करता यावा या उद्देशानं महापालिकेतील नागरी सुविधा केंद्र सलग 4 दिवस 12 वाजेपर्यंत खुले राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त
जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे। हिरव्या नाल्यानंतर आता डोंबिवली एमआयडीसी मधील नाल्याच्या पाण्याचा रंग निळा झालाय। एमआयडीसी फेज 2 मध्ये असलेल्या मोठ्या नाल्यात केमिकल सोडल्यामुळे नाला निळा झालेला आहे। तसंच परिसरात उग्र दर्प सुटला असून नागरिकांना याचा त्रास होत असल्याची माहिती स्थानिक रहिवासी शशिकांत कोकाटे यांनी दिली। भिवंडी शहरातील कल्याण नाका ते माणकोली नाका दरम्यान सोमवारी 3 तासांपासून मोठी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्यामुळे प्रवासी आणि वाहन चालक चांगलेच हैराण झाले। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलीस मात्र आपली जबाबदारी पार पाडत नसल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला। अकोल्यातील महावितरणाच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला। खासगीकरणासोबतच रिक्त पदं भरावी, एकतर्फी बदली धोरण रद्द करावं अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। मुंबईतल्या भांडूपमधील महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी महावितरण कार्यालयाबाहेर येऊन प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। महावितरणातील जवळपास सर्वच संघटनांचे कर्मचारी आणि अभियंते या आंदोलनामध्ये सहभागी झाले। त्यामुळे जर मागण्या वेळीच मान्य झाल्या नाहीत तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा यावेळी या कर्मचाऱ्यांनी दिला। डाव्या विचारसरणीच्या केंद्रीय कामगार संघटनांनी 28 आणि 29 मार्च रोजी पुकारलेल्या भारत बंदमध्ये देशभरातील अनेक कामगार संघटनांसोबत शासकीय कर्मचारी, भिवंडी शहरातील असंख्य असंघटित कामगार मजूर सहभागी झाले होते। त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भिवंडी तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट दिसून आला। पिंपरी चिंचवडमधील बावधन बुद्रुक येथे पीएसआयच्या बायकोनं हातात दगड घेऊन वाहनांची तोडफोड केली आहे। जमीन वादातून या महिलेनं आपल्याच जवळच्या नातलगांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कारची दगडानं तोडफोड केली। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळमधील दारवा तालुक्याच्या लाडखेड येथे काही भागात पाण्याची टंचाई असल्याची तक्रार करून देखील सरपंचानं तक्रारीकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य सामील मसद यांनी ग्रामपंचायत सभागृहाच्या मीटिंगमध्ये स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र उपस्थितांनी त्यांची मनधरणी केल्यानं मोठा अनर्थ टळला। मुंबईच्या गोरेगावमध्ये प्रेम प्रकरणातून आरोपी प्रियकरानं प्रेयसीच्या 7 महिन्यांच्या भावाचं अपहरण करून त्याला पाण्याच्या टाकीत टाकून त्याची हत्या केली। आरोपी कन्नम मुथुस्वामी हा आरे कॉलनीमध्ये राहणारा आहे, तर मुलीचं कुटुंब हे फुटपाथवर राहत होतं। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडच्या धारूर शहरातील लाल खडक परिसरातील खोरीत एका ऊसतोड मुकादमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। 60 वर्षीय नवनाथ धपाटे असं मृत मुकादमाचं नाव आहे। दरम्यान हा घातपात केल्याचा संशय कुटुंबानं व्यक्त केलाय। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गोंदियाच्या कृषिलेश कनोजे या तरुणानं नैराश्यातून भंडारा जिल्ह्यातील कवलेवाडा धरणात आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी त्यानं आपल्या वडिलांना व्हिडिओ कॉल करून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं। या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय। जळगाव जिल्ह्यातील यावल आगारातील एसटी चालकानं आर्थिक विवंचनेमधून जळगावातील रेल्वे रुळावर आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी त्यानं सुसाईड नोट लिहिली होती। यातून आत्महत्येचं कारण स्पष्ट झालंय। गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह 8 भाजपा आमदारांनी शपथ घेतली। शपथ घेणाऱ्यांमध्ये गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह आमदार विश्वजित राणे, माविन गुदिनो, रवी नाईक, निलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खवटे, गोविंद गावडे आणि आंतासिओ मोन्सेरात यांचा समावेश आहे। टेलिकॉम कंपन्यांकडून कोविड-19 बद्दल जनजागृती करण्यासाठी फोनवर ऐकू येणारी घोषणा अर्थात कॉलर ट्यून लवकर इतिहास जमा होऊ शकते। जवळपास 2 वर्ष ही कॉलर ट्यून सतत मोबाईलवर ऐकू येत होती। आता 2 वर्षांनी सरकार ही कॉलर ट्यून हटवण्याचा विचार करते। पश्चिम बंगाल विधानसभेत सोमवारी प्रचंड गदारोळ झाला। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बीरभूम हिंसाचारावर चर्चेची मागणी करत भाजपा आमदारांनी ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजपा आमदारांमध्ये बाचाबाची झाली। त्यानंतर चक्क हाणामारी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटा ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात। पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलाय। इम्रान खान यांच्या पक्षाच्या 24 खासदारांनी बंड केलंय। त्यामुळे सरकार पडण्याची भीती आहे। 7 दिवसांच्या आत इम्रान खान यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे।
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री 2022 पुरस्कार प्रदान केले। या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते कल्याण सिंग यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे मनोरंजन सृष्टीसह सिनेप्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं। यंदाच्या 94व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात भारत देखील शर्यतीत होता। ऑस्कर 2022 मध्ये भारताच्या रायटिंग विथ फायर या माहितीपटाला नामांकन मिळालं होतं। शिवचरित्रातील अफजल खान वध हा शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे। आता हाच ऐतिहासिक सुवर्ण अध्याय 22 एप्रिलला रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होतोय। नुकतंच शेर शिवराज या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलंय। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।